बघा 4-4 होते, 2-2 सुद्धा नाही. मी तरी 2 म्हणलं. आमची आई म्हणती भाऊ खरंच 4 रंगाचे वेगळे हो, पण तक्रार होती का हो? तरी तुम्ही समाधानी होतात का नाही? तेवढंच प्रेम आता आहे का यांचं? मी आता लग्नात पोराच्या साड्याच घ्यायच्या नाही ठरवलं, फाटतीच नाही. त्याच्या आधीच बाई मरती. एवढ्या साड्या फाटूस तर बाई जगली तर पाहिजे, एवढ्या घ्यावा का? आमच्याकडे त्या दिवशी एक पोरगी कपाटाला धरून रडत होती. मी म्हणलं का म्हण ती कपाटाला धरून भरपूर साड्या आहेत म्हणली कपाटामध्ये, आता कोण नेसन म्हणून रडत ही मुलगी. मी आता देऊन टाका, काय करायचं आता बसा. या जगामध्ये आता आमचे एक आमदार मेले बघा, त्यांना जवळजवळ 400 ड्रेस होते पंढरपूरचे. त्यांचे ते ड्रेस वाटायला आम्ही गेलतो ना, लोक ते ड्रेस घेत सुद्धा नव्हते, नको म्हणले. 400 ड्रेस कुठं असावं का? ते एक ड्रेस 1000 रुपयाचा होता. 4 लाखाचे नुसते ड्रेस आपण 1000चा धरला, आमदाराचा असेल का? ड्रेस नसावेत असं नाही, मर्यादित असावं. कितीतरी आपण संपत्ती कमवतो. रावणाने काय केलं, रोज माणसंच लुटायचे. तुम्हाला माहिती आहे का, आशाच्या ताब्यात स्वतःची पत्नी होती. कुणाच्या? रावणाच्या. राम डगमगले नाहीत. रामाजवळ कुठं शस्त्र होते जास्त? एक बाण, ते म्हणजे ती करंडा बाण त्याच्यामध्ये त्या कुंडलीमध्ये, आणि धनुष्य एक, आणि तेवढा भाऊ एक सोबत, आणि बायको घेऊन गेलो होतं ते. पण डगमगले नाहीत. एकही माणूस त्या काळात सोबत नाही घेतला रामाने, एक माणूस सुद्धा. रामाला माहीत होतं माणसं पलटी मारतात, म्हणून त्यांना वानर घेतले. माणसाला जेवायची सोय करावी लागते, वानराला जेवायची सोय करायची. तुम्ही बघितलं का, एवढं रावणाचं आणि रामाचं युद्ध झालं, पण ही एक पंगत सुद्धा उठली का? गोपाळे आचारी बोलवलं होतं स्वयंपाकाला? नाही, गोपाळे पाहुणं नव्हतं बोलवलं. आता बोलवलं होतं का? त्यावेळेस स्वयंपाकाचा संबंधच नाही आला, पण भले भले डोंगर उचलायचे आणि समुद्रात टाकायचे. कोणीतरी उपाशी मेले म्हणजे उपाशी आम्ही राहिलो म्हणून तक्रार आहे का? अजिबात नाही, तक्रारच नाही वानराची. पण वानरांनी जी दिलं रामाला सुख दिलं. मग रामाने फक्त कोण जवळ केले? माणसं नाही जवळ केले, राक्षस जवळ केला, पण माणूस नाही केला. ते म्हणतात राक्षस कोण? बिभीषण. राक्षसाची वृत्ती बदलली आणि राक्षस म्हणलं आता मी रामरूप झालो, मला आता अहंकार नाही. तसा नव्हताच अहंकार बिभीषणाला. ते म्हणायचं काही येड लागलं का? कुणाची पत्नी घेऊन येतं ही येडच आहे. रावणाचं त्याचं कधी जमलंच नाही, कारण आई राक्षसी वृत्तीची होती म्हणून रावण तसा झाला. आणि ज्या ज्या बाया राक्षसी वृत्तीच्या असतात त्यांचे पोरं तसेच होतात. वृत्ती सात्विक पाहिजे स्त्रीची सुद्धा. त्याचा बाप चांगला होता, ब्राह्मण कुळातलं होतं, मस्त होतं, पण ही पिढा मिळाली. तुम्हाला अजून एक सांगतो, ध्यानात येईल. तुम्ही लंका रावणाची म्हणी जाऊ नका, तुम्हाला मूळ सांगतो. लंका होती शंकराची, ती कुबेराची पण नाही. हे रावणाचा बाप आहे का नाही? यांना एक दिवस पूजेला बोलवलं. कोणी? शंकराने. त्यांना ब्राह्मण सापडलं नाही, यांना बोलवलं. मग आता ब्राह्मण निघाले, म्हणलं गप जावा का नाही एकट्या ब्राह्मणानं. त्या नारदानं आग लावली, म्हणला जिकडं ही देवपूजा करायला चालले तिथं सोन्याची नगरी आहे. आता या बाईला सांगितलं, ही म्हणली मला येऊ द्या. ती आडमुठ्याची मेंदूची बाई, ती कीर्तनकाराच्या आणि बामणाच्या बाई आडमुठ्याच्या मेंदूच्या असतात. ती म्हणली मला येऊ द्या. आता ते म्हणलं तुला नाही जमायचं. ती त्याच्या मागं लागून आली. आता सोन्याची लंका बघितल्यावर कुणाचं मन तरी राहिलं. सगळी पूजा बिजा आवरली, वास्तुशांती झाली आणि ब्राह्मण निघालं. ते भगवान शंकर म्हणले देवा पूजा चांगली झाली, दान काही देऊ का तुम्हाला? ते म्हणले हे बघा मला काही तुमच्याकडून काही दान नको, तुमची भेट झाली हेच दान. महाराज ते म्हणले मी तुम्हाला असं सोडणार नाही, काहीतरी न्यावं लागेल. आता ती बाई म्हणायची मागा, 2 तोळे मागा, 50 तोळे मागा, एखादं घर मागा. आणि तिच्या डोक्यात नारदानं हळूच सांगितलं लंकाच माग. नारदाला माहित होतं पुढं आग लागणार आहे. ती म्हणली ना त्याला लंका माग. अहो हे म्हणलं तुला येड लागलं का? ज्याच्या पूजेला आलो त्याचा बंगला मी कसा मागू? समजा आपण बामण वास्तुशांतीला बोलवलं आणि ते म्हणलं मला बंगला द्या, मग आपण का वाड्यात राहायचं का? आणि तेच झालं ना. मग येणं मागितलं म्हणले तथास्तु म्हणायचंय ना,
तर मग देऊन टाका तुमची नगरी. हे भगवान शंकर बोळ उठलं म्हणलं तथास्तून ही स्मशानात येऊन बसलं. कोण? मग ती पार्वतीला राग आला का नाही? अहो एवढं सुंदर बनवलेलं हाणलं यानं. मग ती म्हणली बघ जाता जाता माझ्या नवऱ्यानं चांगली नगरी बनवली होती पण तुम्हाला काही सहन झाली. आता तुमचं खानदान ह्या नगरीत सुखी राहणार नाही. आणि खरं सांगू का त्यांचं खानदान राहिलंच नाही म्हणून कुणाचं तळतळाटाचं नसावं, सुखी नसते राहणार. असं तृप्त पाहिजे. पहिला मंडळ जावाचं भावाचं देवाचं गावाचं खात जावली. हां फक्त मुख्यमंत्र्याचं खाच दर महिन्याला खाच. हां दर महिन्याला बँकेत जाऊन इच्छेत हां गुरुभाऊ. आता यांना दुसरेच गुरुभाऊ आले आता. फक्त तो गुरुभाऊ तुमच्या मुलाच्या पाठीमागं उभा राहायला एखाद दिवशी यावं. तो काही एवढा सापडायला मोकळा. पण 3 भाऊ आहेत तुम्हाला. माझं एक वैयक्तिक मत आहे महिला मंडळ, तुम्ही दिवाळीला ती घरं निर्मळ केले का नाही? घरं स्वच्छ केले तसे मन स्वच्छ व्हायला पाहिजे. घराचं काही नाही हो. कपडे धुणं हो धुणं कुणी धुतं. लोक रोज धुणारे लोक आहेत तुमच्याकडे. नाही तर तुम्ही टी व्ही चालू करा सकाळी सकाळी सुरू होत आहे. धुणं म्हणजे दुसऱ्याचं धुणं. आयुष्यभर दुसऱ्याकडे चांगलं पाहाच. हे बघा डोळे कशाला दिलेत? चांगलं पाहायला दिलेत. लोक पाहत नाहीत. कान कशाला दिलेत? ऐकायला दिलेत. पण चांगलं ऐकायला दिलेत. हीच कान आहेत त्याचा काय दोष आहे? हीच मोबाईल आहे शाई ऐकू घालतं आणि चांगले शब्दही ऐकू घालतं. मोबाईल आहे त्याचा काय दोष आहे? मोबाईलचा काय दोष आहे? वस्तूचा काय दोष आहे? तसं याचा काय दोष आहे? तुम्हाला जे ऐकायला मिळाले तुमच्या मनापर्यंत पोहोचायचं काम कोणाचं आहे? तुम्ही काय दिलं याच्यावर अवलंबून आहे. इथं काय येईल? तुम्हाला जर चांगलं दिलं तर चांगलं ऐकायला मिळेल आणि चांगलं नाही दिलं तर काय मिळेल? मिळणारच नाही काही. म्हणून काहीतरी शुद्ध द्यावं, चांगलं द्यावं आणि ते तुम्ही श्रवण करावं. आणि आता बघा तुम्ही आता मार्गशीर्ष महिना चालू आहे. नुसतं भ्रमात लोक राहतात. गुरुवाराची मर्यादित पूजा केल्यावर मला लक्ष्मी प्राप्त होते अशानं नसते होत. आता एवढं कोणी डायरेक्ट सांगत नाही तुम्हाला. लक्ष्मी प्राप्त होईल पण त्याला मंथन करावं लागेल. जसं बघा तुम्ही दह्यातलं डायरेक्ट तूप नाही होत. त्याला काय करावं लागतं? मग तशी प्रक्रिया करावं लागेल का डायरेक्टच तुम्हाला तूप मिळेल? त्याला अभंग आहे ना, मंथनी नवनीत तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एकदा आमच्याकडे मोठे महाराज होते. ते दिंडीत चालले वारीला. आता ती पत्नी जरा घरामध्ये रुसली होती. ती म्हणजे पेरणी जवळ आली, यांना काही कळत नाही, रबीचा काळ आहे, पेरावं लागतंय. ते म्हणले पेरून जातो नको रुसू विसू. मग ते गेले म्हणले बी द्या गव्हाचं. ते थोडं दुकानदार आडमोठे मेंदूत त्यानं भोपळ्याचं बी दिलं. गव्हाचं म्हणून कशाच दिलं? ह्या बाबानं काही बघितलं नाही, आणलं तसं ते चाडत टाकलं आणि ते पेरून दिलं. गेले निघून 1.5 महिना आलेच नाहीत. आता भोपळ्याचं 1.5 महिना नाही आल्यावर काय दम काढतेच भोपळ्याची वेल. सगळ्या शेतात भोपळे, सगळं गाव म्हणायचं ह्याला म्हणावं संत. सीझन गव्हाचं आणि पेरले. आता ती गहू म्हणूनच गेलो होतं, त्याच्या डोक्यात काय नाही, गहू पेरलेत गेले. सगळं गाव येऊन म्हणायचं तुमच्या महाराजांचं लईच खास काम आहे. सीझन गव्हाचं आणि पेरलेत भोपळे. ही बाई म्हणली मी तो आमचा नवरा माघारी उचल मी बी शेतात जात नाही. ती नाही गेली शेतात. सगळे वेल भोपळ्याचे इतके वाढले की शेजारच्या शेतात गेले. त्यांच्या गावावर ह्यांचे भोपळे. ते महाराज 1.5 महिने 2 महिन्याला आलं वापस पायी येताना. तर सगळं गाव त्यांना भेटायला आलं. जय हरी, तुम्ही उत्तम शेती करतात, गव्हाच्या काळात तुम्ही भोपळे लावले. ते म्हणले नाही मी गहू पेरले तो. अहो ते म्हणले येड लागलं का? आम्ही सगळे शेतात बघितलेत, आमच्या शेतात तुमचे वेल आलेत, एवढे भोपळे. ते म्हणले काय म्हणता तुम्ही? आम्ही गहू पेरलेत. शेतात गेल्यावर भोपळे बघून तरी बाबांनी म्हणावं का नाही मी गहू पेरलेत आपलं भोपळे. ते म्हणायचे मी गहू पेरलेत म्हणजे काय पेरलेत? गहूच पेरलेत. ते म्हणले ही पटतच नाही आम्हाला. हे म्हणले आता ही चक्रम झालं, येडं झालं. मग उगं सहज म्हणले आता एखादा वाळल्याला भोपळा फोडावा. आणि त्याने एक भोपळा फोडला तर शेरभर गहू निघाले. पेरणाराची शक्ती लागते, ताकद. ते काळ होतं. आता होईल का असं?
आता का नाही होणार? त्या संतांचा चमत्कार आहे. मी तुम्हाला चिंदी सांगत होतो मगाशी. अशी चिंदी नेसायची बाई अंगावर. बराच काळ गेला, तिला चिंदी सोडून काही नव्हतं, पण तिचे अभ्यास चांगला होता. तिला मुलगी झाली आणि बाया म्हणल्या तुझ्या पोरीचं बारसं 5वी काही केली का? ती म्हणली मग आमची परिस्थिती नाही. मग बाया म्हणल्या खोरपिता ना, काय नाव ठेवलं तुझ्या पोरीचं? ती म्हणली आता नाव ठेवायला काय, माझ्याकडे नाव ठेवायला नाहीच आहे काही. मग ती एक बाई म्हणली तुझ्या अंगावर आयुष्यभर चिंदी आहे, ठेव पोरीचं नाव तुझ्या चिंदी. मग पोरीचं नाव चिंदी ठेवलं. आई गावातलेच चिंदी म्हणायचे, शाळेतले म्हणायचे, मास्तर म्हणायचं, नातेसंबंध. पहिल्या काळात लग्न लवकर व्हायचं. पोरीचं लग्न 14 वर्षाला करावं लागतंय असा नियम नाही, पण पहिल्या काळात 11 आणि 12लाच केलं. लग्न केलं नवरा 10-12 वर्षाचा मोठा, आणि ते लग्न झाल्याच्या नंतर जावान भावान ते सगळं अवस्था. महाराज रोज कोणीतरी बोलायचं, रोज टाकून बोलायचं, पण बाई डगमगली नाही. तिनं निश्चय केला की मी ही संसार सुखाचा करीन. तिला नाही सुखाचा करता आला. पण एक दिवस तिला गर्भ राहिल्याच्या नंतर नवऱ्याने संशय घेतला म्हणून घरातून काढून दिलं, आणि आईनंही घरात घेतलं नाही. त्या अवस्थेत ती बाई मंदिरात मुक्कामाला आली. बऱ्याच मंदिरात मुक्कामाला राहिली. एका बाबाने विचारलं तुझं नाव काय? ती म्हणली चिंदी. तर त्या बाबानं ऐकलं शिंदी, आणि मग ती म्हणलं शिंदी आहे. मग तिनं ठरवलं इथून पुढे माझं नाव शिंदी. जरा पुढे गेलो, लोकांनी विचारलं तुमचा आवाज गोड आहे, सुंदर भजन. म्हणलं काय नाव आहे तुमचं? ते म्हणलं शिंदे. असं नका म्हणत जाऊ, सिंधू म्हणत जा. जरा पुढच्या गावात गेलो, विचारलं काय आडनाव आहे? ते म्हणले सपकाळ आहे, आणि आज अनाथाची माय. चिंदीची शिंदी, सिंधीची सिंधू, आणि सिंधूची सिंधुताई सपकाळ, आज अनाथाची माय. असा क्रांतिकारक जीवन असावं. एकच जीवन ट्रान्सफर होतं. तुमचं काय झालंय? गेल्या वर्षी दगडाबाई, या वर्षी धोंडाबाई, पुढच्या वर्षी कैलासवासी. संपला अवतार तिचा. एकच वर्ष जगावं. ज्ञानोबाराय 22 वर्ष जगले, पण आज मंदिर आहेत त्यांचे. छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले, पण त्यांचे मंदिर आहेत, त्यांचे गड आहेत, त्यांचे स्मारक आहेत. आपण किती वर्ष जगलो तरी स्मारक कुणाचं आहे का? पुण्यतिथी सुद्धा कुणाच्या ध्यानात राहत नाही. काय करायचं? 79वी पुण्यतिथी करणारे लोक आहेत बापाची, आणि माणसं दुसऱ्या पुण्यतिथीला लोक म्हणतात जाऊ दे आता काय करायची पुण्यतिथी. याचं उत्तर आहे उष्ण प्रेम उपयोगाचंच नाही. प्रेम मधून पाहिजे. विहिरीला किती टँकरभर पाणी टाकलं तर त्याचा उपयोग नाही, पण विहिरीला जर पाझर असेल ना तरच उपयोग आहे. नाही तर नुसतं टँकरनं पाणी आणून टाकलं काय अर्थ आहे त्याला? हो, थोडं प्रेम उपयोगाचं नाही, त्याला उचंबळून आलं पाहिजे, झरा असला पाहिजे प्रेमाचा. तुम्ही पाहिलं ना, कधी कधी पाऊस पडला तर सगळी डोंगरावरली मरगळ निघून जाती, धूळ जाते, आणि सुंदर लसलसीत गवत येतं का नाही, त्याचं कारण ते निसर्गावर अवलंबून आहे. मग तसा महापूर आला पाहिजे आणि गहाण धुवून गेली पाहिजे. कोणती? मग प्रवचनाला काय यायचंय? मनात स्वच्छता यावी, आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कल्याण नाही, समाधान नाही. आणि समाधान ही बाजारात विकत मिळत नाही, ते आपण निर्माण करावं लागतं. आपले हिताचो असे जागता, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रक्रिया असल्याशिवाय शरीर चालत नाही. तसं आज या निमित्तानं घरातल्या जाणत्या पुरुषाला हे परिवार, मालुचकर परिवार सगळा हरवून गेला की आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म करत असताना साधे भोळं जीवन, पण समाजाच्या हिताचं, आपल्या सगळ्या सुखामध्ये, समाधानामध्ये, शांतता असलेल्या जीवनामध्ये आनंद देणारं साधन एक वडील असतात. वडील कशा असतात त्याच्या वाक्यात उत्तर आहे का? बाप करी जोडी लेकुराची उडी. आपल्या जीवनामध्ये प्रेम आहे वडिलांमध्ये असतं, भाव वडिलांमध्ये असतं, श्रद्धा वडिलांमध्ये असते, आणि कष्टसुद्धा वडिलांमध्ये असतं. कुठलाच बाप रिकामं बसू शकत नाही, आयुष्यभर देह झिजवतो. त्याचे उपकार पेपरवर वाचून कळत नाहीत, कुठल्याच बाबतीत कळत नाहीत ते कसे आहेत. ते फक्त एक नक्कीच आहे, वडील वडीलच असतात, आई आई असती. एक त्याला सुंदर गाणं आहे ते, बाप स्वाभिमानी बाळ
बाप कणकर काना त्याच्या काळजात सुदाला जणूची संवेदना ओ त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिरे मोत्याचा रुबाब बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा बाप पाण्यातला मासा आहे पण त्याच्या वंशाला गेल्यावर कळतं कसं आहे ते जावे त्याच्या वंशा बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपती खुशाल बाप घराचा तो पाया बाप घराचा पाया आहे आई कळस त्यावर जेव्हा खच तो रे पाया तेव्हा कोसळ ते घर याच्या घरातला पाया कसाळा पण वडील घरात पाहिजे आणि ते मृत्यूच्या समयापर्यंत म्हातारपणापर्यंत आपल्याला बाप जबाबदारी स्वीकारतो लोकांना त्याची किंमत कळत नाही पुढच्या वाटचाली असतात लोक माझे वडील मला बरेच वेळेस म्हणायचे तू वेगळं राहा मला काही ते जमलं नाही निसर्गरित्या मी इकडं राहिलो पण आम्ही कधीच वेगळे नसतो मी एक दिवस जात नाही वडिलांना बोललो नाही आपल्या घरातले दैवत आहेत देव कोणाला म्हणावं आता ह्या देवाला देवाचं दर्शन दत्ताचं झालं त्या देवानं जन्म दिला नसतं तर हे देव भेटला असतं का त्या देवानं जन्म दिला नसतं तर हे देवाचं दर्शन झालं असतं लोक म्हणते पांडुरंगाचं दर्शन झालं त्या देवालाच नाही घडवलं तर कसं होईल होईल का असं त्या वडिलांचे किती उपकार त्यांना दिलं म्हणून तुम्हाला आहे आता तुम्ही बघा वडिलांनी चांगलं घर बघून दिलं म्हणून तुम्हाला सुख आहे का बेतडा खाताडाला दिल्यावर बरं चांगलं घर बघून दिलं त्यांना नाही चांगलं ठेवलं काय होणार तुमचं पुढचा